2 तिमोथेय याचा 4 अध्याय 18 वचन. प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवेल आणि आपल्या स्वर्गीय राज्यासाठी माझे रक्षण करेल. त्याला सदा सर्व काळ गौरव असो. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण आनंदित आणि सुरक्षित असाल प्रभू येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने. यस, किती सुंदर असं हे दिवस आपल्याला दिला आहे परमेश्वराने आणि हे अद्भुत वचन दिलेलं आहे माझ्या बहीण भावांनो, की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की देवबाप आपला प्रत्येक वाईट कामापासून सोडवणार आहे आणि स्वर्गीय राज्यासाठी आपले रक्षण करणार आहे, आपले तारण करणार आहे. आणि हा एकमेव जलाली खुदा परमेश्वर, तो त्याला सदा सर्व काळ गौरव असो. हो, कारण युगानुयुग हा परमेश्वर एक आहे, जिवंत आहे, जलाली बाप आहे आपला आणि तोच आपल्याला तारणारा आहे, तोच आपले रक्षण करणारा आहे आणि प्रत्येक वाईट गोष्टीपासून आपल्याला तो सोडवणार आहे. यस, तर माझे जे कोणी बहीण भाऊ असतील ज्यांना काही वाईट गोष्टीचे व्यसन असतील, वाईट संगतीत ते फसले असतील, तर परमेश्वराकडे तुम्ही प्रार्थना करा, गुडघ्यावरती या, एकांतात परमेश्वराकडे तुम्ही तुमचं सर्व व्यक्त करा. तर परमेश्वर तुम्हाला नक्की याच्यातनं बाहेर काढणार आहे माझ्या प्रियांनो. हो, कारण परमेश्वराचं वचन हे सत्य आहे. परमेश्वर हा जिवंत देवबाप आहे. त्यामुळे आपण परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवणं, ते वचन ग्रहण करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वर तिथे कार्य करतो. आपला जसा विश्वास तसं कार्य होणार आहे. तर ज्या काही वाईट प्रसंगात असाल, वाईट गोष्टीत फसलेले असाल, तर त्यातनं परमेश्वर तुम्हाला नक्की बाहेर काढेल आणि या वचनासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला नक्की आशीर्वादित करणार आहे. प्रियांनो, आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद 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 आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, तुझ्या नावाला उंचविते, गौरवते, मान सन्मान तुला देते माझ्या राजा. या सुंदरशा दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. ह्या वचनासाठी तुला धन्यवाद करते माझ्या राजा. किती अद्भुत वचन दिलेलं आहेस परमेश्वरा, की तू आम्हाला कोणत्याही वाईट कामामध्ये फसू देणार नाहीस, अडकून राहू देणार नाहीस माझ्या राजा. हो परमेश्वरा, त्यातनं तू आमची सुटका करणार आहेस आणि हो परमेश्वरा, तुझ्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आमचा तो मार्ग मोकळा करणार आहेस परमेश्वरा. हो देव बाप्पा, ह्या अद्भुत वचनासाठी, तुझ्या ब्लेसिंगसाठी आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद करतो माझ्या राजा. ज्या कोणी माझ्या बहीण भावांना वचनाची गरज आहे, आवश्यकता आहे माझ्या राजा, त्यांच्यापर्यंत हे वचन पोहोचण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, तू असं करतोस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. आमच्या जीवनाचा तू ताबा घे परमेश्वरा. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या हाती सोपवते माझ्या राजा. ही छोटीशी विनंती त्यांनी तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. शालोम. थँक्यू सो मच.